नमस्कार, मी आमचं गावाचं नाव काळसे, सौ माधवी माधव काळसेकर. आमच्या गावाची काय व्यवस्था झाली रस्त्याची तर तुम्ही येतात, मंत्री आमदार येतात आणि बघून जातात. मग आमची भाजीवाल्या लोक धंदेबायकावाल्या काय करणार सांगा बघू. हां, तुम्ही फक्त येतास मतदानापुरती, मतं घेतास आणि खुर्चीवर बसतास, निवडून येऊन. मग आम्ही गरीब माणसांनी काय करायचा, कसं आमचं पोट भरणार सांगा बघू. तुम्ही फक्त मतं घ्यायलाच या, आम्ही तुम्हाला दारात उभी करणार नाही. एवढी नाराजी कशाबाबत तुम्ही व्यक्त करताय? एवढी नाराजी तुम्ही कशाबाबत व्यक्त करताय? हे रस्ता करताय कुठला रस्ता? पैसे काळसे धामापूर, मालवण कुडाळ काळसे धामापूर हा आमचा रस्ता आहे. प्रत्येक गावात तुम्ही येताय, मतं घेताय आणि निघून जाताय. हे तर बरोबर ना. मग काहीतरी कोणाची तरी सुधारणा करा ना. रस्ते चांगले नाही असं तुमचं म्हणणं? रस्ते चांगले नाही, तुम्ही रस्ता चांगला बनवा आमका आणि द्या आणि तुमचा वाहतूक चालू करा, हे आमचं म्हणणं आहे. नाहीतर तुम्हाला आम्ही मत घालणार नाही. सिंधुदुर्गात तुम्ही येऊच नका मतदानासाठी, काही गरज नाही तुमची. रस्त्यामुळे खूप त्रास होता ना? रस्त्यामुळे, वाहतुकामुळे, आणि मेन म्हणजे लोक वाहतूक नेतात आणि रस्त्यावर आडीतिडी पडतात. कारण मी तिथं काळसे नेहरू पार्क काळसे गावात तिथं आमची दुकानं आहेत. तिथे जाण्याचे मी माधवी काळसेकर बऱ्याच लोकांचे जीव वाचवलेले आहेत पाण्याचे बाटले घेऊन. अपघात होतात काय? अपघात होतात या रस्त्यामुळे आणि ह्या खड्ड्यामुळे. आता आपण इथे खड्डा आहे, आपण पाहू शकता अशा प्रकारे. हा असा खड्डा हा एक आता नमुना झाला. आणि हे अशा प्रकारे अशा पुढे बघू शकता. इकडे ही जे पुढे आहेत खड्डे में रस्ता आहे. काळसे धामापूर या महामार्गावर आहोत आपण. आणि आपण या अशा आपल्या काकी भेटलेल्या आहेत, त्यांनी आधी नाराजी व्यक्त केली आहे. आणि काय सांगा, म्हणजे नेमकं आता काय प्रतिक्रिया तुमची अशी? रस्ता आता आहे, पण काय करत नाहीत ते? काय करत नाही? तो सांगता माझी राजधानी, तो सांगता माझी राजधानी, तो सांगता माझी राजधानी, तो सांगता माझी राजधानी. येतात, बैठक घेतात आणि चालू पडतात राजकीय नेते रस्ता आणि करत नाही. आता किती दिवस झाले? आता नाही म्हटलं तरी जवळजवळ आता 4 महिने झाले. 4 महिन्यापासून तुमचा त्रास सहन करू लागता बघा. आणि किती लोक दवाखान्यात जातात, मुक्के पडतात ते. आम्ही धावतो. 60 घेतात. रात्रीच्या वेळी पाऊस पडला तर लोकांना खड्डा दिसेल का? ह्या खड्ड्यात जर पाणी भरलं तर खड्डे दिसणार का? नाही दिसणार. मग लोक कोणतरी आजारी असेल, कोण अटॅकचा असेल, कोण गरोदर बाई असेल, मग ती ह्या वाहतुकांनी हे काळसे मालवण गाव आहे ना. मग तुम्ही मला सांगा, हे कुडाळ आणि हे मालवण लोक जास्तीत जास्त मालवणला येतात. पर्यटक पण येतात बघायला. म्हणजे आमच्या मालवण मध्ये खूप आहे बघण्यासारख्या. मग ती बघायला येतात. एक समज कस्टमर बाहेरचे लांबचे गावचे राहायला येतात, रूम घ्यायला. मग मुलं बाळा त्यांच्यासाठी असतात. ते असेच नुसते भटकेगिरी करायला येत नाही. बरोबर. जीवाची वाईट लांबचे लोक येतात, ते 4 दिवस 2 दिवस राहतात आणि जातात. थोडक्यात एक तुम्ही एक त्यांना संदेश काय द्याल? संदेश म्हणजे आमचा रस्ता कुडाळ मालवण नेहरू पार्क काळसे हा आमचा रस्ता झाला पाहिजे. रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते मोजले पाहिजे. म्हणजे नुसते खड्डे होत नाही, पुरा रस्ता झाला पाहिजे आणि आमचा नुकसान भरपाई दिलं पाहिजे. आम्ही 4 महिने घरी असो बसून. ओके. तर माझ्या व्हिडिओतून आपण एक संबंधित जे आहेत त्यांना एक प्रकारे निरोप देऊया. तुमचा हा जो आहे तो तुमचा रोष आहे तो साहजिक आहे. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. अशा प्रकारे मालवण कुडाळ जो रस्ता आहे तो अशा प्रकारे खड्डेमध्ये जायला असे अनेक ठिकाणी वाटेत खड्डे आहेत, पाहू शकता तुम्ही. त्याचा प्रवाशांना त्रास होतोय, पर्यटकांना त्रास होतोय आणि इथल्या स्थानिक लोकांना त्रास होतोय. तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करावा ही विनंती. धन्यवाद. आपण पाहत रहा योगेश दिंडे व्लॉग्स 999.
मी सांगा, महिला जर असली गरोदर तर तिला हॉस्पिटल कसं न्यायचं ह्या खड्ड्यामुळे? तुम्ही सांगा हो. काय परिस्थिती आहे रस्त्याची? तुम्ही या आणि बघा. एवढंच माझी विनंती आहे. रस्ता जरा म्हणजे लोक जाणाऱ्या येण्यासाठी, वाहतूकसाठी ह्या तुम्ही इतक्या सहकार्य करा, एवढीच माझी विनंती आहे तुमच्या. आणि असे अपघात, रस्ता बेकार झाला, असे अपघात किती झालेत आणि किती लोक मेली आहेत ही स्वतः मी 2 वर्षात बघितली. 2 वर्षामध्ये 2 वर्षात 2 वर्ष झाली मला दुकान घालून. 2 वर्ष 4 महिने झाले मला तिथं. मी म्हणजे माणसाला स्वतः जाऊन मी उठवते. पडलेली लोक माझ्या दुकानासमोर, टू व्हीलर म्हणा, कोण म्हणा, बाईकवाले म्हणा, मी स्वतः जाऊन उठवते. अपघातात पडलेले मी स्वतः उठवते. आणि माझ्या भाजीवाली माधवी काळसेकर हिचे हिरवो पण गेलेले आहेत भाजीचे. जिकडे तिकडे हिरवा गेलेले आहेत. बघा, आपण विनंती करूया. साडीवर नाही, गाऊनवर आहे. ओके, मी प्रशासनाला विनंती करतो, हे अशा प्रकारचे जे रस्ते आहेत ते पाहू शकता. आता अवजड वाहनं पण इथे मोठ्या प्रमाणात जातात. तर प्रशासनाला आपण विनंती करूया की हे रस्ते जे आहेत, या काकीने सांगितल्याप्रमाणे किंवा इतरही लोकांना त्रास होतो आहे, हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावेत. बाकी तुम्ही बोललात आमच्याबरोबर, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, स्वागत आहे तुमचं योगेश दिंडे व्लॉग्स 999मध्ये. आपण आता मालवण कुडाळ या रस्त्यावर आहोत आणि आता मी मालवणला चाललो आहे. आणि मालवण कुडाळ जो रस्ता आहे, आता पाहू शकता तुम्ही, हा पूर्णपणे खड्ड्यामय झालेला आहे. अशा प्रकारे जो मालवण कुडाळ पूर्ण रस्ता आहे, मध्ये असे खड्डे आहेत. त्यामुळे आता इथले प्रवासी जे आहेत, इथले स्थानिक जे आहेत, ते कंटाळलेले आहेत त्या खड्ड्यामुळे. एक प्रशासनाला विनंती आहे माझी की जे हे रस्त्यावरचे खड्डे आहेत ते लवकरात लवकर बुजवावेत आणि जी वाहन चालकांची गैरसोय होते ती दूर करावी. कारण इथे गरोदर महिला असतील किंवा आजारी रुग्ण असतील, वृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे इथे जे अपघात होत आहेत, किरकोळ अपघात होत आहेत, किंवा आता एकदा आमच्या एक वाटेत काकी भेटल्या होत्या, त्यांनी सांगितलं की इथे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, किरकोळ अपघात होत आहेत. आणि रस्त्यामुळे, खड्डेमय रस्त्यामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मोठ्या ज्या 4 चाकी आहेत, त्या 4 चाकी येतात, मात्र त्यांचाही पुढचा बंपर आपटणे असेल किंवा आणि इतर गोष्टी आहेत, स्पीडने येतात किंवा त्या रस्ता रुंद आहे, हा एक मुद्दा आहे. आणि रस्त्यावर खड्डे आहेत, त्यामुळे इथे अपघात, किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाला एक विनंती आहे की मालवण कुडाळ जो रस्ता आहे तो लवकरात लवकर वाहतूकसाठी चांगला करावा. धन्यवाद.